नमस्कार, ईश्वरी आर्ट्स मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपण 3 प्रकारचे व्हिडिओ पाहत आहोत। अरी वर्क, लोकरीचे विणकाम आणि मॅट रांगोळी असे 3 प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर पाहत आहोत। तुम्हाला जर अरी वर्क शिकायचे असेल तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहून ते तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकता। आपण तिथे चेन स्टिच, त्याच्यानंतर मण्यांचे वर्क, वेगवेगळ्या आकाराने मणी वर्क कसे करायचे, गळ्याचे आकार कसे वर्क करायचे याचे व्हिडिओ आपण बनवलेले आहे। तुम्ही तिथे जाऊन ते पाहून अरी वर्क शिकू शकता। जर तुम्हाला मॅट रांगोळी शिकायची असेल तर त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तिथे जाऊन ते पाहू शकता। जर त्यामध्ये जर काही अडचण असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला तसे सांगा। इथे आपण ताटावरचा रुमालची डिझाईन पाहणार आहोत, गोलाकार ताटावरची रुमालची डिझाईन पाहणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण साखळी टाका, नंतर खांब, वेलदोडे हे पाहिलेले आहे। आज आपण ताटावरच्या रुमालची डिझाईन पाहणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी साधी लोकर घेतलेली आहे, तुम्ही चमकीची लोकर सुद्धा घेऊ शकता। इथे आपण 3 कलर वापरणार आहोत, केशरी, पांढरा आणि हिरवा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घेऊ शकता। आणि हा ताटावरचा रुमाल 3 भागामध्ये आपण पाहणार आहोत। आज आपण केशरी कलरने आपण डिझाईन करणार आहोत, सुरुवात करून घेणार आहोत। इथे एकावर एक अशा 2 गाठी बांधून एक छोटस हुक तयार करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे 6 साखळ्या घालून घ्यायच्या आहेत। साखळी टाका कसा घ्यायचा हे मागील व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन ते पाहून सराव करू शकता। 6 साखळ्या घेतलेल्या आहेत आपण। त्याच्यानंतर जी पहिली साखळी असते त्याच्यामध्ये अशी सुई घालून घ्यायची आहे। पहिल्या साखळीमध्ये सुई घालायची आहे, लोकरीचा असा वेढा घेऊन ते बाहेर काढायचे आहे। त्याच्यानंतर या शेवटच्या साखळीमधून सुद्धा ते बाहेर काढायचं आहे, म्हणजे आपला गोलाकार तयार होतो। तुम्ही पाहू शकता आपण गोलाकार कसा तयार करून घेतलेला आहे, असा गोल आकार तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे आपण आतून बाहेर असे खांब घालणार आहोत। इथे आपण 12 खांब घालणार आहोत, पहिल्या 2 मधून, त्याच्यानंतर दुसऱ्या 2 मधून। नंतर लोकरीचा असा सुईवर वेढा घ्यायचा आहे, मधून सुई बाहेर घालून आणखी एक वेढा सुईवर घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पहिल्या 2 मधून, त्याच्यानंतर दुसऱ्या 2 मधून अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे। तुम्ही खांब आणि साखळी याचा भरपूर सराव करून घ्यायचा आहे। जरी तुम्हाला ते सराव करताना काही अडचण असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही तसे सांगा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की देईल। इथे 12 खांब घालून घ्यायचे आहेत। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवत आहे। इथे आपण 12 खांब घालून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर एक साखळी घ्यायची आहे आणि या 2 मधून आपण 2 खांब घेणार आहोत। एक साखळी घ्यायची आहे आणि 2 खांब असतात त्याच्यामधून असे 2 खांब घ्यायचे आहेत एकाच ठिकाणी। हे पहा, एक खांब, त्याच्यानंतर तिथूनच आणखी एक खांब घ्यायचा आहे। हे पहा, 2 जे खांब असतात त्याच्यामधून असे 2 खांब घ्यायचे आहेत। असा पूर्ण सर्कल करून घ्यायचा आहे, पूर्ण गोलाकार। हे पहा, त्यानंतर एक साखळी घ्यायची आहे, परत पुढच्या 2 मधून या बाजूला एक आणि या बाजूला एक असा खांब सोडून त्या दोन्हीच्या मधून असे 2 खांब घ्यायचे आहेत। इथे आता आपण डिझाईन तयार करत आहोत पुढे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कसे करतोय, कसं डिझाईन तयार करतोय। तरीही तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तसे सांगा। एक साखळी घ्यायची आहे, परत पुढच्या 2 मधून साखळी टाका आणि खांबची जितकं जास्त सराव करता तितके जास्त तुमचा असं विणकाम करताना वेग येतो आणि फिनिशिंग अगदी व्यवस्थित येते। आणि विणकाम थोडंसं सैल ठेवायचं आहे, जितकं जास्त ठेवसाल तितकं जास्त ते रुमालाला असं टोपली होती। काही जणांचं असतं की मी गोलाकार रुमाल बनवते पण असं टोपली सारखंच होतं, ते सरळ होतच नाही।
तर त्याच्यासाठी सांगते की विणकाम करताना थोडंसं लवकर सैलसर ठेवायचे आहे, अगदी घट्ट विणकाम करायचं नाहीये। याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे मागे। एक साखळी घेऊन दोनच्या मधून दोन खांब घ्यायचे आहेत। इथे तुम्ही चमकीची लोकर वापरली तरी चालेल। जिथे आपण एक साखळी घेतलेली आहे तिथेपर्यंतच हीच प्रोसेस करायची आहे, म्हणजे तिथून पुढची आपली लाईन तयार होईल, पहिली लाईन संपून जाईल। शेवटचे दोन खांब घालून घेऊयात आपण। त्याच्यानंतर पुढची लाईन तयार होणार आहे, ही लाईन आपली इथे संपणार आहे। इथे आपलं त्याच्यानंतर दोन साखळ्या घालायच्या आहेत आणि आता जिथे आपण एक साखळी घेतलेली आहे तिथून आता दोन खांब घालायचे आहेत। लक्षात आलं? आता आपण दुसरी लाईन तयार करत आहोत, त्याच्यासाठी आपण दोन साखळ्या घेतलेल्या आहेत आणि जिथे आपण एक साखळी घातलेली होती तिथेच आता दोन खांब घालून घ्यायचे आहेत असे। जिथे आपण साखळी घातलेली आहे तिथेच दोन खांब घालायचे आहेत आणि दोन साखळ्या घालायच्या आहेत त्याच्यानंतर, आणि पुढे परत दोन खांब घालून घ्यायचे आहेत। असे सैलसर जर विणकाम केलं तर टोपली होत नाही, तो व्यवस्थित असा पसरट आपला रुमाल होतो। आपण हा रुमाल 3 कलरने पूर्ण करणार आहोत, केशरी, पांढरा, हिरवा। तर आज आपण केशरी कलर वापरणार, एक भाग तयार होणार आहे आपला केशरी रंगाचा, त्याच्यानंतर पुढील भाग आपला पांढऱ्या रंगाचा असणार। 3 भागामध्ये आपण हा रुमाल पाहणार आहोत। जिथे साखळी घेतलेली आहे तिथेच हे दोन खांब घालून घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर दोन साखळ्या घालायच्या आहेत। त्याच्यानंतर 3 साखळ्या आणि 2 खांब असे आपण 2-2 खांबचे 3 लाईन पूर्ण करणार आहोत। सर्कल पूर्ण झाला की साखळी वाढवायची आहे आणि खांब 2च ठेवायचे आहेत। जिथे आता आपण 2 साखळ्या घातलेल्या होत्या तिथे आपण 2 खांब घालणार आहोत आणि साखळ्या फक्त आपण 3 घेणार आहोत। असे 3 राऊंड आपण 2-2 खांबचे तयार करणार आहोत। इथे आपण 3 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 खांब घालून घेणार आहोत। परत 3 साखळ्या आणि 2 खांब असे 2-2 खांबचे आपण 3 सर्कल पूर्ण करणार आहोत।
एक लाईन पूर्ण झाली की पुढच्या लाईनला फक्त साखळ्या वाढवायच्या आहेत. सुरुवातीला आपण एक साखळी घेतलेली आहे, त्याच्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर 3 अशा एक एक साखळी आपण वाढवलेली आहे, म्हणजे विण आपली अगदी सैलसर होते. 2 साखळ्या आणि 3 खांब, 2 खांब आणि 3 साखळ्या. हे पाहिजे तर आपण 4 साखळ्या घेतलेल्या आहेत. चार साखळ्या घेऊन आता आपण इथे 4 खांब घालून घेणार आहोत. आपले 2 खांबचे 3 सर्कल पूर्ण झालेले आहेत. इथे आता आपण 4 साखळ्या आणि 4 खांब घेतलेले आहेत. आलं लक्षात तुमच्या? आपण 2-2 खांबचे 3 सर्कल केलेले आहेत. आता आपण 4 खांबचे 3 सर्कल करणार आहोत. तर 4 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि जिथे आपण 3 साखळ्या घेतलेल्या होत्या तिथेच आता या 4 खांब पूर्ण करणार आहोत, घेणार आहोत. हे पहा, इथे आता 4 खांब पूर्ण करत आहोत. हे पण आपल्याला 3 सर्कल पूर्ण करायचे आहेत 4 खांबचे. आपले 4 साखळ्याची एक लाईन पूर्ण झालेली आहे. आपण 4 खांब आणि 4 साखळ्या घेतल्या. त्याच्यानंतर आणखी 4 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि जिथे आपण 4 खांब घेतलेले होते तिथं बाजूला 2-2 खांबामधून 4 खांब घ्यायचे आहेत. या बाजूला 2 आणि त्या बाजूला 2 सोडून मधून आपल्याला तिथूनच 4 खांब घ्यायचे आहेत. आलं लक्षात? आपण 4 साखळ्या घेतलेल्या आहेत. आता आपण जिथे 4 खांब घेतलेले होते तिथेच आता आपण या बाजूला 2 सोडायचे आहेत, त्या बाजूला 2 सोडायचे आहेत आणि मध्ये आपल्याला 4 खांब घालायचे आहेत. 2-2 खांब सोडून तिथे आपल्याला 4 खांब घालायचे आहेत. त्याच्यानंतर 4 साखळ्या घ्यायच्या आहेत. इथे सुद्धा 2-2 खांब मधून 4 खांब घालायचे आहेत. जसे सुरुवातीला आपण 1 खांब इकडे आणि 1 खांब इकडे सोडून 2 खांब घातलेले होते, तसेच इथे आता 4 मध्ये 2 या बाजूला 2 त्या बाजूला 2-2च्या मध्ये आपल्याला 4 खांब घालायचे आहेत. असे आपल्याला 2 राऊंड पूर्ण करायचे आहेत याच पद्धतीने. म्हणजे आपले 3 राऊंड हे 4 खांबाचे होतील. एकूण आपण 7 राऊंड पूर्ण करणार आहोत. सुरुवातीला एक खांबचा केला होता, त्याच्यानंतर 2 खांबचे 3 सर्कल केले होते आणि त्याच्यानंतर 4 खांबाचे 3 सर्कल पूर्ण. एकूण आपले 7 सर्कल इथे ह्या केशरी रंगाने पूर्ण करणार आहोत. मी अगदी सविस्तर माहिती तुम्हाला इथे सांगत आहे. तुम्हाला जर ही डिझाईन बनवताना काही अडचण असेल तरी मला तसे विचारा. 2 खांब मधून असे 4 खांब घ्यायचे आहेत.
त्यानंतर 4 साखळ्या घ्यायच्या आहेत. इथे आपण असे 2-2 मधून आपण 4 खांब घेतलेले आहेत. इथे सुद्धा तसंच करायचं आहे. या बाजूला 2 त्या बाजूला 2 असे सोडून मधून 4 खांब घ्यायचे आहेत. अशा आपण 2 सर्कल पूर्ण करत आहोत असे. त्याच्यानंतर आपण कलर बदलणार आहोत लोकरीचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त केशरी रंगाने कसे विणकाम करायचे हे दाखवणार आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लोकर कशी बदलायची आणि पुढची डिझाइन पाहणार आहोत. इथे आपले 2-2 खांब सोडून असे 4 खांब आपण घेतलेले आहेत. येते लक्षात तुमच्या. त्याच्यानंतर 4 साखळ्या घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता आपण कुठून घालत आहोत सुई, कुठे खांब घेतोय. 2च्या मधून एकूण आपले 7 सर्कल पूर्ण होणार आहेत इथे. आपण मॅट रांगोळीसाठी जी उनल वापरतो, उलन, ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. त्याने सुद्धा डिझाईन छान बनवता येते. ताटावरच्या रुमालची किंवा चमकीची लोकर सुद्धा इथे वापरू शकता तुम्ही. हे पहा, इथे सुद्धा 4 खांब घ्यायचे आहेत. ह्याच प्रोसेसने आपण 2 सर्कल पूर्ण करत आहोत. सुरुवातीचा सर्कल आपण 4 खांब हे साखळीमधून घेतले होते, पण पुढचे 4 खांब हे 2-2 खांब सोडून जिथे आपण 4 खांब घेतलेले आहेत ते तिथेच आपण 2 खांब या बाजूला 2 खांब त्या बाजूला असे एकावर एक असे 4 खांब हे 2 राऊंड आपण हे 4 खांबाच्या मधून घेणार आहोत. असे 3 सर्कल हे आपले 4 खांबाचे असणार आहेत. साधी सोपी पण दिसायला खूप छान असे हे ताटावरच्या रुमालची डिझाईन आहे. तुम्ही सहज ही बनवू शकता. साखळी टाका आणि खांब याची प्रॅक्टिस केली, तुम्ही सराव केला तर तुम्ही सहज ही डिझाईन बनवू शकता. तुम्ही पाहू शकता आपण रुमाल तयार केलेला आहे. छोटंसं एक डिझाईन छोटी झालेली आहे, पण आपल्या टोपली पण झाली नाही. अगदी पसरट असा हे रुमाल झालेला आहे.
आपण विण अगदी सैल घेतलेली आहे, त्याच्यामुळे याची टोपली झाली नाही. अगदी सैलसर व्यवस्थित ही डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आपण कसे एकावर एक असे 4 खांब घेतलेले आहेत. पाहू शकता आपल्या व्यवस्थित अशी ही डिझाईन झालेली आहेत. आपण केशरी रंगाने आज आपण डिझाईन केलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढेच पाहणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण लोकरीचे कलर कसा बदलायचा त्याच्यानंतर पुढची डिझाईन पाहणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पांढरा रंग वापरून डिझाईन पाहणार आहोत पुढची. यामध्ये जर काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसे सांगू शकता. अगदी छान असं आपण डिझाईन तयार केलेली आहे. सोप्या पद्धतीने मी ते तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्ही सुद्धा ही डिझाईन बनवायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.